जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास करताना आपण आता आलेलो आहोत नवविधा भक्तींच्या शेवटच्या टप्प्यावरती. दशक चौथा नवविधा भक्ती याचे आपण 8 समास पाहिले. त्या 8 समासांमध्ये आणि शेवटची जी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, या 8 भक्तींपेक्षा आत्मनिवेदन भक्ती ही अत्यंत वेगळी आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्या 8 भक्तींचे प्रकार पाहिलेत, अगदी श्रवणापासून ते सख्य भक्तीपर्यंत, तर आपल्या एक लक्षात येईल की पहिल्यापासून 8व्या पायरीपर्यंत तिथे द्वैताची संकल्पना आहेच. त्या पायऱ्या आहेत, जसं मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की या पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक टप्पा हा कठीण होत जातो. श्रवण सोपं त्यातल्या त्यात, परंतु कीर्तन करणं हे श्रवणापेक्षा थोडं अजून जोखमीचं काम आहे. कीर्तन भक्ती साधली तर त्याच्यानंतर येणारी नामस्मरण भक्ती, याला मनाची पात्रता किती लागते याच्यावरही बरंच काही अवलंबून आहे. म्हणजे नवविधा भक्तींना आपण पायरी स्वरूपामध्ये जर बांधलं तर एक एक पायरी चढताना ती पायरी कठीण होत जाते. कारण मनाचा जो व्यापकपणा आहे संसारामध्ये पाहण्याचा, तो आपल्याला आकुंचित करावा लागतो आणि परमार्थाच्या वाटचालीमध्ये त्याला गुंतवावं लागतं. असं परमार्थाच्या मार्गामध्ये गुंतत आलेलं मन जेव्हा वंदन भक्ती, अर्चन भक्ती या टप्प्यांपर्यंत येऊन पोहोचतं आणि त्याने जेव्हा सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याचं जे मन आहे ते मन लावलेलं आहे किंवा ह्या सगळ्या प्रकारांना पचवलेलं आहे, अशा भक्ताला मग ती भक्ती कोणतीही का असेना, नामस्मरण करून तो भक्त त्या पात्रतेला पोहोचू शकतो किंवा कीर्तन करून तो भक्त त्या पात्रतेला पोहोचू शकतो. एकदा भगवंत प्रति पात्रता निर्माण झाली की भगवंत तुम्हाला त्याचा दास किंवा सखा करून घेतो. हे आपण गेल्या व्हिडिओपर्यंत पाहिलं. परंतु आत्मनिवेदन भक्ती ही जी शेवटची भक्ती आहे, याच्यापेक्षा या 8 भक्तींमध्ये फरक एवढाच आहे की पहिल्या 8 भक्तींमध्ये द्वैताची संकल्पना जागृत आहे. म्हणजे मी भक्ती करणारा भक्त आणि माझी भक्ती स्वीकारणारा परमेश्वर ही भावना तिथे आहे. म्हणजे मी देणारा आणि परमेश्वर ती माझी भक्ती, माझं प्रेम घेणारा, या 2 संकल्पना तिथे आहेतच. परंतु जेव्हा आपण आत्मनिवेदन भक्तीवरती स्वार होणार असतो, आरूढ होणार असतो, तेव्हा तो ज्ञान मार्ग उघडून देतो. भक्तीतून ज्ञानामध्ये जाणं, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान सामावलेलं आहे त्याचा दरवाजा उघडणं. ज्ञान म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे व्यावहारिक ज्ञान, ते खरं ज्ञान नव्हे. संसार चालवण्यासाठी प्रपंचिक ज्ञान जे लागतं ते वेगळं. परंतु माझ्या मनामध्ये जे अज्ञान भरलेलं आहे, जेणेकरून ही जी माया निर्माण झालेली आहे या जगामध्ये, परमेश्वराने ही जी माया तयार केली आहे, मी जिथे राहतो ते घर एक दिवशी पडणार, कधी नव्हे, आज नाही, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी कधीतरी पडणार. म्हणजे ते नाशिवंत आहे. हा देह ज्याला मी माझं मानतोय, हा कधीतरी पडणार. असलेल्या गाडी, घोडे हे कधीतरी नाश पावणार. परंतु हे माझ्याबरोबर चिरकाल राहील असा माझा जो समज आहे, याला अज्ञान असं म्हणतात. माझ्याबरोबर असलेल्या व्यक्ती, माझे आई वडील, माझे जे कोणी आप्त आहेत, ते कधीतरी माझ्यापासून दुरावणार किंवा मी त्यांच्यापासून कधीतरी दुरावला जाणार. हे माहीत असून सुद्धा हे सगळं खरं आहे असं वाटणं, याला अज्ञान असं म्हणतात. जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असतो तेव्हा पहिल्या 8 पायऱ्यांपर्यंत परमेश्वराने आपल्यामध्ये द्वैताची संकल्पना जागी ठेवलेली आहे. तुम्ही संसारात राहून या भक्तींचं आचरण करू शकता. म्हणजे परमेश्वर आणि मी हे वेगळं स्वरूप तिथे आहे. अगदी सख्य भक्ती, ज्यामध्ये परमेश्वर त्याची
स्वामित्व सोडून तो खाली येतो आणि त्या दासाला, त्या भक्ताला आपला मित्र बनवतो, त्यावेळी सुद्धा परमेश्वर आणि भक्त या दोन संकल्पना जागृत आहेत. अर्जुनाला साक्षात्कार होईपर्यंत सख्य भक्तीमध्ये असताना कधीही अर्जुनाला श्रीकृष्णापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा मोठं मी आहे असं कधीही वाटू शकलं नाही. कारण भक्त आहे तो नम्र राहतो, द्वैताची भावना तिथे जागृत आहे, आपल्या लक्षात येते. परंतु जेव्हा आत्मनिवेदन भक्तीकडे आपला प्रवास सुरू होतो तेव्हा परमेश्वर आपल्याला ज्ञानाचं कवाड उघडून देतो. याचा अर्थ आपला प्रवास इथे पूर्णत्वाला पोहोचतो, भक्तिरूपी प्रवास, जिथे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं की तू आणि मी वेगळे नव्हेतच. जीव आणि शिव ऐक्य प्रतिपादन होणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे, अंतिम पायरी. जिथे सगळंच मिळवायचं संपलं, तिथे अजून काही मिळवण्याचं शिल्लकच उरत नाही, ती आत्मनिवेदन भक्ती. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये तू परमेश्वर आणि मी भक्त हा दुजाभावच राहत नाही. तिथे तू म्हणजे मी म्हणजे तू, एकच सच्चिदानंद रूप, त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. त्याच्यामुळे जर आपण समर्थांचा समासही पाहिला आत्मनिवेदन भक्तीचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही ओव्या आलेल्या आहेत ज्या आपल्याला भक्ती मार्गातून ज्ञान कसं आता उघड होतं, ज्ञान कसं तुमच्या समोर येतं याचा मार्ग दाखवतात. आपली द्वैतातून अद्वैताकडे प्रवास कसा होतो, अनेकात्मतेकडून एकात्मतेकडे प्रवास कसा होतो, याचं नाव आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन, बळीराजाने ही भक्ती मोठी केली, त्याचं नाव घेतलं जातं. बळीराजाची गोष्ट जर आपण पाहिली तर जेव्हा भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले त्यावेळेला 3 पावलं जमीन ही मागितली. परंतु बळीराजा हा जरी असुरांचा राजा होता तरी सगळेच असुर हे वाईट नसतात. त्याच्यामुळे सगळ्यांनाच शिक्षा केली पाहिजे असं गरजेचं नाहीये. ज्याची जशी नीती तसं त्याला फळ प्राप्त होतं. बळीराजाचा अभिमान तिथे जमीनदोस्त झाला ज्या वेळेला वामनाचं ते व्यापक स्वरूप पाहिलं की अरे 2 पावलांमध्ये पूर्ण ब्रह्मांडच व्यापलं, आता 3रं पाऊल कुठे ठेवू. म्हणून बळीराजाने आत्मसमर्पण केलेलं आहे. म्हणजे आता तू माझ्या मस्तकावर पाय ठेव. याचा अर्थ काय, याच्यातनं बोध काय घ्यायचा आहे की माझ्या आतमध्ये जी अजूनही द्वैताची संकल्पना जागृत आहे, हा आध्यात्मिक बोध आहे. माझ्या आतमध्ये अजूनही जी द्वैताची संकल्पना जागृत आहे की परमेश्वर वेगळा आणि मी वेगळा, ही जी अजूनही द्वैताची संकल्पना जागृत आहे त्याला जमीनदोस्त करणं आणि परमेश्वर आणि भक्त एकरूप होणं, याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. त्याच्यामुळे आत्मनिवेदन भक्ती प्रत पोहोचण्यासाठी आपल्या मनाची प्रचंड योग्यता लागते, प्रचंड योग्यता लागते. ते संसारात राहून इतकं सोपं नसतं, इतकं सोपं नाही आहे ते. आता काही ओव्यांवरती जाऊया म्हणजे आपल्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय याचा थोडासा प्रवास कळेल. समर्थ म्हणतात, मागा झाले निरूपण 8वे भक्तीचे लक्षण, आता ऐकता ऐका सावधान भक्ती नवमी. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगीजेल स्वभावे प्रांजळ करुनी. यामध्ये 6व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. जो भक्त आहे तो वेगळा होऊन परमेश्वराची भक्ती करतो, हा विरोधाभास आहे. कारण भक्त तो जो एकरूप झालेला असतो, हे आत्मनिवेदन भक्तीचं प्रतीक आहे. भक्त तो जो परमेश्वराला ओळखून बसलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त जो आहे तो भक्त नव्हे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, हा विरोधाभास काढून टाकण्यासाठी आपल्याला आत्मविचार करावा लागेल. विचार म्हणजे कुठचा, आत्मविचार. संसारातले विचार वेगळे, आत्मिक विचार म्हणजे मी कोण. म्हणून समर्थ पुढे म्हणतात 8व्या ओवीमध्ये, मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. मी कोण, कोहम, मी कोण आहे. कोहम सोहम असं म्हटलं जातं ना, मी सच्चिदानंद रूप आहे. हे बोलणं सोपं आहे, हे बोलणं किती सोपं आहे. माझ्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, सर्वांभूती परमेश्वर आहे, म्हणजे माझ्या तुझ्यात सगळीकडे परमेश्वर आहे.
हे बोलणं वाचणं सोपं आहे, परंतु त्या परमेश्वराची अनुभूती घेणं, त्याला ओळखणं, स्वतःच्या अंतर्यामी फिरत असलेले जे चैतन्य आहे, ज्या चैतन्य मात्रे करून मला बोलायला जमतंय, चांगला वाईट विचार करायला जमतंय, या चैतन्याला ओळखणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. इथे ज्ञानमार्ग तुमच्यासमोर खुला होतो. समर्थ पुढे म्हणतात, एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणीला मध्ये. मुख्य तत्व दोनच आहेत, तिसरा कुठून आला मध्ये? एक मुख्य परमेश्वर, दुसरा प्रकृती. सांख्य दर्शनामध्ये दोन तत्व सांगितले, तिसरं कुठून आलं? प्रकृती आणि पुरुष. आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो बघा, त्याच्यामध्ये एक वाक्य येतं, त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारची सृष्टी, ज्याच्यात प्रकृती आणि पुरुष आहे, तिसरं कोणी नाहीच आहे तिथे. काय वाक्य येते? आविर्भूतम च सृष्ट्या दौ प्रकृते पुरुषात परम. दोन प्रकारची सृष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत. सृष्टीमध्ये दोन प्रकार, एक प्रकृती, एक पुरुष. त्यापैकी पुरुष म्हणजे स्वतः परमेश्वर, आणि प्रकृती म्हणजे ज्याच्यामध्ये सगळी व्हरायटी आहे. सत्व रजतम आहे, शहा रिपू आहेत, त्याच्यानंतर तुमच्या अनेक विविध सजीव निर्जीव यांचे प्रकार उत्पन्न झालेले आहेत. हे सगळे कोणामार्फत उत्पन्न झाले? पुरुष. पुरुष म्हणजे स्वयंभू, स्वयंभू म्हणजे परमात्मा. या परमात्म्याने इतक्या प्रकृती उत्पन्न केल्या, या प्रकृतींमध्ये जी व्हरायटी निर्माण केली, त्याच्यामध्ये त्याचा अंश चैतन्य मात्रे करून भरलेला आहे. मग एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती, तिसरं कोणी नाहीच आहे तिथे. मग मी आता ज्या पुरुष, ज्या स्वयंभूपासून ही प्रकृती निर्माण झाली, त्या प्रकृतीमधला जीव, मी एक वेगळा तिसरा कोणीतरी आहे असं जर मानायला लागला तर ते कितपत योग्य? आपल्या लक्षात येतंय आता अभ्यास किती कठीण आहे. आत्मनिवेदन भक्ती समजून घेण्यासाठी आपल्या मनाची कोणती पात्रता लागते. 11वी ओवी काय आहे लक्षात घ्या. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणीला मध्ये. तिसरा कोण तिथे? दोनच, एक प्रकृती, एक पुरुष. गणपती अथर्व शीर्ष आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा अर्थ आपल्या लक्षात येतो का? नाही येत. त्याचं कारणच हे आहे की आपण आत्तापर्यंत जे काही म्हणत आलेलो आहोत ते मला एक म्हणतो ना आपण, लहानपणापासून म्हणायला सांगितलं. बरेच अंशी असं होतं, माझंही असंच व्हायचं की हे गणपती अथर्व शीर्ष म्हणून पूर्वी मोठ्या माणसांनी सवय लावून दिली की आम्ही नंतर पुढे पुढे ते इतकं अंगवळणी पडतं की माझं लक्ष असो वा नसो, हरिओम नमस्ते गणपतीपासून चालू केलं की कधी फलश्रुती येते आम्हालाही समजत नाही. परंतु जर एवढंच त्याच्यातनं घेऊन त्याचा अर्थ काय आहे याचा समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला ना, तर त्याच्यानंतर तेच स्तोत्र म्हणण्यामध्ये जो एक आनंद मिळतो ना, तो वेगळा आहे. आपण अनुभव घेऊन बघा. गणपती अथर्व शीर्ष काहीही समजत नाहीये आणि म्हणणं, आणि गणपती अथर्व शीर्षामधल्या गोष्टींचा, शब्दांचा अर्थ समजणं आणि ते म्हणणं, याच्यात फरक आहे. नेणते होऊन म्हणण्यापेक्षा जाणते होऊन म्हणणं केव्हाही चांगलं. म्हणून या यंग जनरेशनला माझं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा उतरत असाल तेव्हा त्या क्षेत्राला जाणून घ्या. अध्यात्मामध्ये प्रवास करायचा आहे, परमेश्वराची उपासना करायची, त्याच्यामध्ये सुद्धा हे का आवश्यक आहे हे जाणणं फार गरजेचं आहे मित्रांनो. पुढे जाऊया आता. ऐसे हे सिद्ध जी असता नाथिली लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. आता ह्या पुरुषाकडून, या स्वयंभू चिन्मयानंदाकडून, स्वयंभू चैतन्याकडून जेव्हा प्रकृतीची रचना झाली तेव्हा समर्थ म्हणतात, पाहता तत्वविवंचना पिंडी ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. ब्रह्मदेवाला उत्पत्ती करायला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाकडून जी उत्पत्ती झालेली आहे त्याचे नाना प्रकार विस्तारलेले आहेत. आता या ब्रह्माचाही कोणीतरी निर्माता आहे. ब्रह्मदेव हे स्वतः स्वयंभू नाहीत. ब्रह्मदेव बसलेले आहेत कमळावरती. हे कमळ कुठून आलं? हे कमळ आलेलं आहे विष्णूच्या नाभीमधून, ते उत्पन्न झालेलं आहे, त्याच्यावर ब्रह्मदेव बसलेत. म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे का?
पद्मनाभ तीर्थ आपण मंदिर बघायला जातो साऊथ साईडला. पद्मनाभ त्या निजलेला विष्णू आहे की नाही, त्या निजलेल्या विष्णूच्या नाभीमधूनच उत्पन्न झालेल्या कमळामध्ये ब्रह्मदेवाने बसून विश्वाची निर्मिती केलेली आहे. आणि असंही म्हटलेलं आहे आपल्या पुराणांमध्ये की या ब्रह्मदेवाला कोडं पडलं म्हणे की अरे आता हे पिंडी ब्रह्मांडी रचना करायची आणि त्याच्यामध्ये चैतन्य मात्र भरून परमेश्वर ठेवायचा, हे जमेना ब्रह्मदेवाला. म्हणून ब्रह्मदेवाने जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन नारायणाने ब्रह्मदेवाला जो उपदेश केला ना, तो चतुश्लोकी भागवत म्हणून भागवत पुराणामध्ये प्रसिद्धी झाला. या सगळ्याचा आपण अभ्यास जेव्हा करतो की नाही, हा बघा लक्षात घ्या, भक्ती म्हणजे काय, जाणून करणं एखादी गोष्ट की परमेश्वराला प्रत्येक गोष्ट करताना परमेश्वराला आवडेल का, हा जेव्हा सात्विक भाव मनात उत्पन्न होतो ना, तेव्हा मला सांगा भक्ती म्हणजे अजून वेगळं काय असतं. मी तुम्हाला प्रत्येक भक्तीमध्ये काही भाग सांगितलेत की ती करताना आपण कसे चुकू शकतो. वंदन भक्ती किंवा अर्चन भक्ती करण्यासाठी मग एक ठरवलेली विशिष्ट वेळ किंवा ते सगळं जे जुळून येत नसेल तर याचा अर्थ देव माझ्यापासून दुरावला का, असं नाहीये. देव सगळीकडे आहे. कनकदासांच्या सद्गुरूंनी जेव्हा सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं ज्ञान म्हणजे काय याचं उदाहरण देतो तुम्हाला, भक्ती करता करता परमेश्वराला ओळखायला लागणं म्हणजे ज्ञान कसं असतं ह्याचं उदाहरण. कनकदासांबरोबर अनेक शिष्यांना सद्गुरूंनी बोलावलं आणि एक केळं दिलं सगळ्यांना खाण्यासाठी आणि सांगितलं अशा ठिकाणी जाऊन खा जिथे तुम्हाला कोणीही पाहणार नसेल. सगळे शिष्य पांगले, इकडे तिकडे पळाले, कोणी आश्रमाच्या मागच्या बाजूला गेलं, कोणी लांब गेलं थोडंसं, आणि आजूबाजूला पाहून कोणी नाही हे पाहून सगळे केळं मटकावून परत गुरूंकडे आले. एकटे कनकदास हातामध्ये ते तसंच फळ घेऊन पुन्हा परत आले. गुरूंनी विचारलं अरे कनका तू का नाही रे खाल्लंस फळ. त्यावेळेला कनकदासांनी काय उत्तर द्यावं, गुरु जिथे जाऊ तिथे परमेश्वर माझ्याकडे पाहत आहे हा विचार माझ्या मनात येत होता, याला ज्ञान म्हणतात. भक्ती करता करता ज्ञानाची दारं उघडी होणी म्हणजे काय. ज्ञान हे अत्यंत पराकोटीचं श्रेष्ठ आहे आणि ते एकदा आलं की अज्ञान अंधकार म्हणतात ना, तो निघून जातो. सद्गुरूंच्या, आणि यासाठी सद्गुरूंचीच कृपा असावी लागते बरं, हे एवढं सहज सोपं नाहीये. या गोष्टी कळण्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. कनकदासांना जे कळलं ते इतर शिष्यांना का कळलं नाही, कारण कनकदासांची तेवढी पात्रता आहे. ती पात्रता ओळखून गुरूंनी केलेली कृपादृष्टी येते. मी खड्ड्यात पडलेलो असताना मी सुद्धा हात वर करावे लागतात, कोणीतरी मला मदत करावी यासाठी, आणि खड्ड्याच्या बाहेर असणाऱ्या वरती असणाऱ्यांनी सुद्धा हात पुढे करून मला वर खेचावं लागतं, तरच मी त्या भवबंधनाच्या खड्ड्यातून वरती येईन की नाही. तसंच मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मला ती आस लागलेली असली पाहिजे की मला या अज्ञान अंधकारातून बाहेर पडून ज्ञानाकडे जायचंय. तमसो मा ज्योतिर्गमय, याचा आध्यात्मिक अर्थ केवढा मोठा आहे. परंतु खड्ड्याच्या बाहेर असलेल्या त्या गुरुरूपी मनुष्याने सुद्धा मला हात धरून वर खेचायला लागतं की नाही. दोन्ही शक्यता जेव्हा जुळून येतात तेव्हा सद्गुरूंची कृपादृष्टी होते. तिथे अजून काही मिळवणं शिल्लक राहत नाही. गुरु गोविंद दोनों खडे किसको लागू पाव, बलहारी गुरुदेव ने गोविंद दिया बताय. याचा अर्थ काय, आपल्याला कधी कधी असं कन्फ्युजन होतं की ज्या गुरूंनी परमेश्वर दाखवला तो परमेश्वर मोठा की गुरु मोठे. परमेश्वराला मोठा म्हणायचं तर ज्यांनी मला परमेश्वराची ओळख करून दिली त्या गुरूंना राग येईल का. गुरूंना मोठं म्हणावं तर गुरूंपेक्षा मोठा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला राग येईल का. असं जेव्हा कन्फ्युजन मनात होत होतं संत कबीरांच्या, त्यावेळेला कबीर म्हणालेले आहेत बलहारी गुरुदेवने गोविंद दिया बताय. श्रेष्ठ कोण ठरतं इथे, सद्गुरु माऊली श्रेष्ठ ठरतात, कारण त्यांनी त्या परमेश्वराची ओळख करून दिलेली आहे. म्हणून अज्ञानातून ज्ञानाकडे जाताना आपल्याला सद्गुरूंची कृपा होणं फार आवश्यक असतं.
आणि सद्गुरूंनी आपल्यावरती कृपा करावी म्हणजे परमेश्वरच आज्ञा देतो अर्थात, तर त्यासाठी या 8 भक्तींना पचवावं लागतं. त्यापैकी कोणताही एक मार्ग तुम्ही निवडावा. मार्ग जर आपण त्याला धरले, ते मार्ग आहे तसं आपण जरी धरलं तरी त्यातल्या कोणत्याही एका मार्गाने अत्युच्च पातळीला असं पोहोचायचं आहे की तिथे अज्ञानातून ज्ञानात जाण्यासाठी, आत्मनिवेदन, आत्मसमर्पण होण्यासाठी सद्गुरूंची कृपा आपल्यावरती व्हावी लागते. फार गरजेचं आहे. म्हणून आत्मनिवेदन भक्ती ही अंतिम पायरी आहे नवविधा भक्तींची. त्याला समजून घेणं अत्यंत कठीण आहे, कारण तिथे पुन्हा मागे वळून बघण्याचं काही शिल्लकच उरत नाही. तिथे जन्म संपला, तिथे जन्म मरण भय संपलं. तुकाराम महाराज आत्मसाक्षात्कार होण्याआधी पांडुरंगाला नेहमी म्हणत असत, भक्ती करताना, तेव्हाही ते भक्ती करत होते पण तेव्हा द्वैत भाव जागा होता. पांडुरंगाची भक्ती ते निस्सीमपणे करत होते पण तेव्हा द्वैत भाव जागा होता. परमेश्वराची प्रार्थना करताना सतत म्हणत असत, देवा पुन्हा जन्माला घालू नको, असे कर बाबा, पुन्हा जन्म नको, हा जन्म मरण फेरा नको. परंतु जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला, जेव्हा परमेश्वराने ज्ञानमार्ग उघडून दिला, जेव्हा हे सगळं जे आहे ते जाणलं तुकोबांनी, तेव्हा तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, देवा तू घाल मला पुन्हा जन्माला, परंतु पुन्हा पुन्हा तुझी भक्ती करण्याचाच योग माझ्यासाठी दे. कारण आता सगळं मिळवायचं संपलेलं आहे, आता काही मिळवायचं शिल्लकच नाही. आत्मसाक्षात्कार झाला की तिथे मनुष्याचं कर्तव्य संपतं. हेच मनुष्याला आपलं कर्तव्य काय आहे ते कळत नाही. संसाराची माया इतकी श्रेष्ठ आहे की त्या मायेमध्येच आपण अडकून जातो. माझं घर, माझं शेत, माझ्या गाड्या, माझी फॅमिली, माझे आई वडील, माझी बायको, माझी मुलं, याच्यामध्ये आपण इतके अडकतो की आम्हाला कळत नाही जन्म सरायला आला तरी की काय मिळवायचं होतं. देह ठेवताना जेव्हा अंतिम क्षण येतात तेव्हा काय मिळवलंच बाबा. माणसाला ना तरुणपणी असं चैतन्य असतं, रग असते अंगामध्ये, अरे मी म्हणजे मला सगळं कळतं, मला सगळं येतं. तरुण मुलं जेव्हा पाहतो ना मी, आणि आजची पिढी तर अशी आहे ना, त्यांना समोरच्याचं ऐकून घेण्याची इच्छाच नसते. मग ते कोणीही असो. एक शिक्षक म्हणून अनुभव घेताना हा अनुभव मला येतो, समोरच्याला कधी कधी ऐकून घेण्याचीच इच्छा नसते. मी काय सांगतो ते तुम्ही ऐका. बर, असं तरुणपणामध्ये गरम गरम असं रक्त असतं की नाही, अंगाचं उसळतं रक्त असतं. लग्न होण्याच्या आधी हा जो जोर असतो की नाही, हा लग्न झाल्यानंतर ओसरायला लागतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या माणसाला असं वाटायला लागलं की अरे आपल्याला सगळंच कळतं असं नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळायच्या आहेत. जसं जसं माणसाचं वय पुढे पुढे व्हायला लागतं, जेव्हा त्याला कळायला लागतं, थोडंसं म्हातारं होताना की अरे आपल्याला जे समजलं असं म्हणत होतो ते खरं तर काही समजलंच नाही आपल्याला. ज्याला मी खरं मानत होतो, एक एक झटके बसायला लागतात हळूहळू म्हातारा आपण होतो तसे. जे मी खरं मानत होतो ते काही नाहीच आहे खरं, सगळंच अशाश्वत आहे. म्हणजे आपल्याला अजून बरंच काही मिळवायचं बाकी आहे हे म्हातारपणी कळायला लागतं. आणि देह ठेवायची वेळ येते तेव्हा असं वाटायला लागतं की आपण काहीही मिळवलं नाही, फक्त आलो, संसार केला, जो एक दिवशी नाश पावणार आहे, जो आता नाश पावायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून माणूस मृत्यूला घाबरतो, कारण शेवटपर्यंत आम्हाला कळतच नाही की आम्हाला काय मिळवायचंय. त्याच्यामुळे पेपर लिहितोय, कळत नाहीये काय पेपरमध्ये लिहायचंय. वेळ संपत आली की घाबरगुंडी उडते आमची. आता काय करायचं, काहीच मिळवलं नाही. संत म्हणूनच सहज समाधी घेऊ शकतात, आपला देह स्व इच्छेने मृत्यूला देऊन टाकतात. हा फरक असतो, लक्षात घ्या. माणसाचं कर्तव्य काय आहे, माणसाने संसार सुंदर करावा, पैसा जितका आहे लिहिलेला मेहनत करून तितका अवश्य कमवावा. परमेश्वराने निर्माण केलेले सुंदर जग सात्विक रीतीने अवश्य पाहावं. परंतु मूळ अंतरी माझा या जगामध्ये येण्याचा उद्देश काय आहे, माझं मनुष्य जन्माचं कर्तव्य काय आहे, हा ज्ञानमय प्रश्न जोपर्यंत मनात येत नाही ना, तोपर्यंत आमचं समाधान कधीही होऊ शकत नाही.
आणि तोपर्यंत मृत्यू एक दिवशी सगळ्यांना मरायचंच आहे हे वाक्य बोलणं सोपं आहे, परंतु तो जेव्हा दृष्टिक्षेपात दिसायला लागतो तेव्हा त्याचा स्वीकार करणं जड जाणारच, जोपर्यंत आम्हाला कळलेलंच नाहीये की आम्हाला काय करायचंय. संसारी असावे असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप, याचा अर्थ हाच आहे. जेव्हा माझ्या कानावरती एखादी न्यूज येते, अगदी प्रॅक्टिकल उदाहरण देतोय बघा तुम्हाला, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे ज्ञानाचं काही फार रॉकेट सायन्स असं समजू नका. हळूहळू ती पायरी चढताना ते सोपं सोपं होत जातं, परंतु ते फार कठीण आहे, कारण आपण खालनं एकदम वरचं टोक बघायला जातो, ते चुकीचं आहे. माझ्या जेव्हा एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो तुम्हाला की ज्ञान मरण संकल्पना वगैरे काय आहेत, माझ्या कानावरती येतं की अरे ह्या अशा व्यक्तीला कॅन्सर झाला, अरे आपल्याला हळहळ वाटते, पण ती हळहळ क्षणिक असते, नंतर आपण आपल्या पुन्हा संसारामध्ये रममाण होतो. परंतु जर काहीच व्याधी काही कालानंतर जर माझ्याच शरीराला जडली आणि जर डॉक्टरांनी सांगितलं की आता एकंदरीत पाहता परिस्थिती थोडी हाताबाहेर गेलेली आहे, जितके दिवस आहेत तितके आपण आनंदाने जगावे, परमेश्वराचं नाम घेत जगावे, असं कितीही मला समजावून कोणीही सांगितलं या जगामध्ये, तरी सुद्धा मला ते पचवणं इतकं सोपं होणार नाही जर मी ह्या संसारामध्ये पूर्णतः अडकून गेलेलो आहे. कारण एकदम आपल्याकडे वाक्प्रचार आहेत, पायाखालची जमीन सरकली. ते का असं होतं? कारण हे सगळं माझं आहे, जे खोटं माया दिसते ते सगळं माझं शाश्वत आहे असं धरून चाललेलो आहे. आता काही दिवसात याला सोडावं लागणार आहे हा विचार मनाला गांजवतो आणि म्हणून मृत्यूचा स्वीकार आम्हाला करायला जमत नाही. मी बोलतोय हे तुम्हाला असं वाटेल सोपं आहे, हे माझ्यासाठी सुद्धा कठीण आहे. मी तुमच्यातलंच एक, मी काही वेगळं नाही, मी काही थोर पुरुषांमधला कीर्तनकारांमधला कोणी नाही आहे, मी एक साधा गृहस्थ आहे. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर हे माझ्यासाठी कठीण आहे, पण आपण याचाच तर विचार करायचा, हीच ती वेळ आहे की नाही. उद्या माझ्या शरीराला एखादी व्याधी जडल्यानंतर माझ्याकडे जो कमी वेळ आहे त्याच्यामध्ये भगवंताकडे लक्ष लावणं जमेल का? सांगा मला. नाही जमणार, कारण तेव्हा शरीर साथ देणार नाही, अनुषंगाने मनही साथ देणार नाही. मग सगळं छान असताना तरुणपणामध्येच आध्यात्मिक प्रवास सुरू करावा असं संत कानी कपाळी ओरडून का सांगतात? त्याचं कारण हे आहे, अंतसमयी जागो होण्यात काहीच अर्थ नसतो. पेपर 2 तासाचा आहे, पहिली 1 तास 50 मिनिटं समजलंच नाही काय करायचंय, तर शेवटची 10 मिनिटं जरी समजलं तरी आम्हाला ते प्रत्ययात आणता येत नाही. तुम्ही साधं शाळेतल्या परीक्षेची उदाहरणं घ्या, सेम आयुष्याला जोडता येतं. आयुष्याचाही हा पेपरच चालू आहे. आमच्याकडे जो अवधी आहे, फक्त परीक्षेत एवढं माहिती असतं की 2 तासात पेपर संपणार आहे. इथे आम्हाला हे माहिती नसतं की किती तासात किती वर्षात माझं आयुष्य संपणार आहे, हे मला माहिती नसतं. म्हणून जसं पेपर संपायला आला की शेवटच्या 10 मिनिटांमध्ये त्या विद्यार्थ्याची तारांबळ उडते. त्याच पद्धतीने अचानक मृत्यू दिसायला लागला की आमची तारांबळ उडते. तारांबळ यासाठी उडते कारण भक्ती जरी आम्ही करतोय असं स्वतःला सांगत आलं जन्मभर, तरी ज्ञान झालेलं नाहीये. आणि ज्ञान होणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये ज्याला पहिल्या मिनिटापासून माहिती आहे की पेपरमध्ये काय आलंय आणि मला काय लिहायचंय, त्याची तारांबळ शेवटच्या 10 मिनिटात होत नाही. उलट तो शेवटची 10 मिनिटं शांत निर्विकार बसून असतो, पेपर वगैरे तपासून झालेला असतो. फरक लक्षात येतोय आपल्या. त्याच पद्धतीने तरुणपणापासून, मी अगदी लहानपणापासून पण म्हणत नाही, पण जेव्हा आपल्याला अक्कल यायला लागते, शक्यतो शाळा संपायला येते, कॉलेज यायला लागते, जेव्हा आपल्याला अक्कल यायला लागते की काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जग जेव्हा दिसायला लागतं, त्यावेळेला आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी तीच उत्तम वेळ असते. कारण पुढे किती आयुष्य लिहिलंय मला माहिती नाही, मला माहिती नाही. मग मृत्यूचा टप्पा जर दिसायला लागला, त्याच्यानंतर मी खडबडून जागा होत असेल, तर तिथे मी सारवा सारव करूच शकत नाही. माणूस मृत्यूला म्हणून घाबरतो
संत का नाही घाबरत? कारण त्यांनी पहिल्या मिनिटापासून पेपर कसा सोडवायचा हे जाणून घेतलेलं आहे. आपल्या लक्षात येत आहे का? हे माझ्याही लक्षात येणं फार गरजेचं आहे. मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नव्हे, हे माझ्यासाठी तितकंच जड आहे. कोणत्याही संसारी माणसासाठी तितकंच जड आहे. परंतु हे सतत व्हिडिओ बनवण्याचा प्रयोग काय, हे सतत ऐकिवात राहिलं की आपल्याला त्यातून काही अंशी का होईना या जन्मी बाहेर यायला जमेल की नाही. आणि असा प्रवास साधला. समर्थ पुढे म्हणतात, सगळं त्यांनी आत्मज्ञानाचंच वर्णन केलेलं आहे. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचं हे तर उरला काहीच. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुण आपण कोण काहीचा. इथे भेदाला विसरून अभेद व्हायचंय हेच समर्थांना सांगायचंय आणि सगळ्या संतांना हेच सांगायचंय. याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात, जिथे भक्तीचं स्वरूप ज्ञानामध्ये पालटतं. संत एकनाथ महाराजांनी एक भजन लिहिलेलंच आहे. त्याच्यात संत एकनाथ महाराज म्हणतात, हे भजन आहे, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. आपल्या अर्थ लक्षात येतोय? भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. भक्ती हे मूळ, ज्ञान हे फळ, वैराग्य तेथील केवळ फूल. इतकं सुंदर वर्णन एकनाथ महाराजांनी केलंय, तितकीच सुंदर चाल माझ्या सद्गुरु माऊली कलावती आईंनी त्याला लावलेली आहे. शुद्ध भाव जेथे भक्तियुक्त ज्ञान तेथे, तयाचे निसंगी समाधी समाधान. एका जनार्दनी शुद्ध भक्ती क्रिया, ब्रह्मज्ञान त्यांच्या लागतसे पाया. म्हणून भक्ती करता करता ज्ञानाचं द्वार उघडं होतं. तिथे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे सत्य मिथ्या यांचा फरक जाणणं. समर्थ म्हणतात, आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राय अनुभव जाणती, या नाव आत्मनिवेदन. ज्ञानी यांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपले. आपल्या लक्षात येत आहे की ही पायरी किती कठीण आहे, अंतिम पायरी. आणि इथे सगळंच मिळवणं होऊन गेलेलं आहे. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. आम्हाला जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. नामदेव महाराजांशी पांडुरंग प्रत्यक्ष बोलत असे. नामदेव महाराजांची इतकी उच्चता होती की पांडुरंग प्रत्यक्ष बोलत असे. परंतु पांडुरंग वेगळा आणि मी वेगळा हा द्वैत भाव जागा होता नामदेव महाराजांकडे, जोपर्यंत विसोबा खेचरांची भेट नामदेवांना झाली नाही. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर जिथे ज्ञान प्राप्त होतं, त्या भक्तीला ज्ञानाचं फळ जेव्हा प्राप्त होतं, तिथे आत्मनिवेदन भक्तीची प्रचिती येते. तिथे सगळंच मिळवायचं संपून जातं. हे मनुष्याचं कर्तव्य आहे, हे ओळखायचं आहे आम्हाला. आणि म्हणून नऊ भक्ती पचवल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर तिथे तुम्हाला काय लागते? मुक्ती. म्हणून या दशकाचा शेवटचा समास आहे मुक्ती चतुष्टय. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. इवन 9व्या समासाचा समास शेवट करताना समर्थ म्हणतात, अवघ्या चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये 3 नासती, चौथी ते अविनाश. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती. ऐसिया चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे. म्हणूनच समर्थांनी शेवटचा समास मुक्तीचा ठेवलाय. कारण 9 पायऱ्या तुम्ही सोडून गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा मृत्यूचं भय राहत नाही. तिथे तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. एकदा एका भक्ताने श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की मृत्यू आणि मुक्ती याच्यात फरक काय? श्रीकृष्णांनी काय उत्तर दिलं असेल? सुंदर उत्तर आहे. ही कथा खरी का खोटी याच्याशी घेणं देणं नाही, पण बोध घेण्यासारखं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जिथे श्वास संपले परंतु इच्छा अपूर्ण राहिल्या, इच्छा बाकी राहिल्या, तो मृत्यू. अजून हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, मृत्यू. परंतु जिथे श्वास सुरू आहेत परंतु इच्छेचा शेवट झाला, तिथून पुढे सुरू होते ती मुक्ती. इच्छाच उरली नाही काही. काय मिळतंय, काय जातंय, कसलीही मनामध्ये इच्छा नाही. सोपं आहे का हे सांगा? नाही. त्यासाठी ज्ञान आत्मसात, आणि तेही आत्मज्ञान, प्रपंचातलं नव्हे.
म्हणून मुक्ती चतुष्टयामध्ये समर्थांनी 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. त्या समासाचा जर आपण पूर्ण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो. स्वलोकता म्हणजे जिथे संतांनी वास केलेला आहे त्या भागामधील, त्या प्रदेशातील जीवजंतूंना, मनुष्य तर आलेच, परंतु सजीव निर्जीवांना जिथे स्पर्श होतो परमेश्वराचा, ज्या वस्तूला, त्या गोष्टींना, त्या जीवांना लाभलेली मुक्ती म्हणजे सलोकता मुक्ती. त्याच्या वरची पायरी सलोकता जिथे प्राप्त होते त्याच्या वरची पायरी समीपता. समीपता याचा अर्थ अजून परमेश्वराच्या जवळ जाणे, म्हणजे परमेश्वराच्या कुळात जन्म घेणे, ही समीपता मुक्ती. रामायणामध्ये अयोध्या मधील लोकांना जी मुक्ती लाभली ती सलोकता म्हणता येईल, परंतु भरत लक्ष्मण यांनी भाऊ रामचंद्राच्या कुळात जन्म घेतला, त्यांना लाभणारी मुक्ती ही समीपता मुक्ती आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण आणि भगवंत याची प्रचिती येणे ही स्वरूपता मुक्ती आहे. आणि सायुज्यता म्हणजे सच्चिदानंद, आत्मसमर्पण, आत्मनिवेदन, जिथे अजून मिळवायचं काही उरत नाही. अंतिम पायरी मुक्तीची जिथे मी तू पण विरून जातं, जिथे द्वैत विरून जातं. पहिल्या 3 मुक्तींमध्ये द्वैताची भावना जागी असू शकते, शेवटच्या मुक्तीमध्ये नाही. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4 साधी येला. एवढं सोपं नाही आहे, आपल्या लक्षात येत आहे. म्हणून आत्मनिवेदन भक्तीनंतर मुक्ती चतुष्टय. तर असे हे समास, असा हा दशकाचा अभ्यास आपण पाहिला. 9 भक्ती समजून घेतल्या, त्याचं फळ किती गोड प्राप्त होतं मुक्तीच्या रूपाने हे आपण पाहिलं. म्हणून भक्ती करणं हे बोलणं सोपं आहे की मी भक्त आहे, परंतु भक्ती करणं एवढं सोपं नसतं. एवढं सोपं नसतं. यात अनंत उदाहरणं देता येतील, परंतु आपण पुढे पुढेही जायचं आहे. जसा वेळ येईल, प्रसंग येतील आणि समर्थांची जशी इच्छा असेल तसं बोलणं होतं. मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो की ठरवून हे बोलायचं आहे असं मी बिलकुल बसत नाही. ते त्या अनुषंगाने, प्रसंगाने मनामध्ये ना ते आठवतच जातं. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो, ज्या दिवशी योग नसेल ना त्या दिवसांमध्ये हे व्हिडिओ बनतच नाहीत. त्याच्यामुळे हे मी करतोय ना याचं श्रेष्ठत्व घेण्याचा मला काही अधिकार नाही आहे. माझा चॅनल हे एक माध्यम आहे असं समजा, ज्याच्यातून कदाचित काहीतरी चांगलं घडावं, आजच्या पिढीला काहीतरी आपल्या अध्यात्माचा पाया मिळावा, एवढा उद्देश त्याच्यात असू शकतो. तर तुम्ही आणि मी सुद्धा दासबोधामध्ये समर्थांनी काय सांगितलं हे मला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हे छान ऐकून श्रवण करूया आणि काही अंशी का होईना आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. आणि या जन्माच्या शेवटची वाटचाल परमेश्वरापर्यंत कशी होईल, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी कशी होईल, त्याची तयारी का होईना करूया. जय जय रघुवीर समर्थ.